मुलाचा अपघात झालेला आहे. त्या अपघाताचे नेमके कारण आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम या ठिकाणी जो अपघात झाला ना त्यामध्ये अभिषेक ढाकरे नावाचा तरुण जो मृत्युमुखी पडलेला आहे त्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वाडा नगरपंचायत हद्दीतील हा पाटेआळी मंगल पार्क, विवेकनगर आणि कादिवलीकडे जाणारा हा रस्ता आहे. हा रस्ता साधारणपणे जूनमध्ये केल्याची माहिती आता आम्ही घेतली, म्हणजे साधारण 6-7 महिने झाले आणि आपण बघतो या ठिकाणी मातीचे ढिगारे जे आहेत ते तसेच रस्त्यावर पडून आहेत. त्याचप्रमाणे मातीचा भराव, साईड भराव करणं गरजेचं होतं, तो झालेला नाही. या अपघाताचं मूळ जे कारण आहे, या ठिकाणी आपण माती भराव बघतो. या माती भरावावर संबंधित जो अपघाती मृत्यू झालेला त्या मुलाचा या ठिकाणी जी गाडी, याच्यामुळं आपण बघतोय जवळजवळ अर्धा रस्ता जो मातीच्या ढिगाऱ्यात व्यापलेला आहे आणि त्याला खरं कारण जे आहे की या मातीचा ढिगारा आहे. वास्तविक पाहता काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मातीचे ढिगारे त्वरित हटवण्याची गरज होती, मात्र तसं न केल्यामुळे आणि समोरून कदाचित गाडी आली असेल, कारण या स्पॉटवर त्यावेळेला कोणी उपस्थित नव्हता, त्यामुळे तो साईडला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी पोलला तो ठोकला आणि त्याचं दुर्दैवी असा मृत्यू झालेला. अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनाचा ढिसाळपणा यातून दिसून येतोय. जर तुम्ही करोडो रुपये खर्च करून रस्ते तयार करता, मग रस्ता झाल्यानंतर साईड भराव करणे त्यामध्ये प्रोव्हिजन नव्हती का? त्या ठिकाणी माती हलवणे, या रस्त्यावर माती भराव दूर करणे फार मोठी गोष्ट होती का? ते का करण्यात आलं नाही? याला जबाबदार कोण? प्रशासन किंवा आणखी ठेकेदार जे कोणी असतील त्यांनी या गोष्टी करायला नकोत का? असेच आपण मृत्यू किती दिवस बघणार आहेत? पूर्ण वाडा शहरामध्ये आपण बघतोय निकृष्ट कामं झालेली आहेत आणि त्याचाच एक आपल्या बेजबाबदारपणाचा या ठिकाणी बळी गेल्याचं आपण दिसून येतोय. अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या आहेत आणि अशा पद्धतीने जर प्रशासन याकडे लक्ष देत नसेल तर ही जबाबदारी कोणाची? आज कोवळा मुलगा, त्यांच्या हातातोंडाशी आलेला मुलगा यामध्ये ठिकाणी गमावलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी नगरपंचायत आहे, एवढे या निमित्ताने मी सांगतो. या रस्त्याच्या सध्याच्या स्थितीबद्दल आपण काय सांगू, काय बदल केले पाहिजे? अरे बदल काय? या ठिकाणी त्यांनी करोड रुपयाचं बिल काढलं असेल, मातीचे ढिगारे हटवले पाहिजेत ना. ते हटवताना त्यांनी दिसले नाहीत का? हटवले नाहीत. आजही आपण बघतोय माती भराव जो आहे, पाणी पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येतो, त्याचा चिखल होतो, त्याच्यावर स्लिप होतात गाड्या. या थोड्या म्हणजे छोट्याशा गोष्टी आहेत, मात्र हे त्यांनी माती भराव का हटवला नाही असा आमचा सवाल आहे या निमित्ताने. आणि माती भराव, साईड भराव आहे की नाही? साईडला जर दिला असता तो कदाचित मुलगा त्या ठिकाणी साईड भरावर गेला असता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काँक्रिटीकरण केलंय, मात्र साईड भराव न केल्यामुळं या ठिकाणी पूर्ण कट दिसतोय रस्ता. त्या ठिकाणी गाडी उतरू शकते का? या छोट्याशा बाबी आहेत, मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ना. याला सर्वस्वी जबाबदार जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पीडित कुटुंबाला काही मदत देण्याचा विचार आहे का? नाही, आम्ही आमच्या पद्धतीने करू, तो विषय नाही, पण प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकता कामा नये. अजूनही त्यांच्या कुटुंबाशी कुठल्याही प्रकारे प्रशासनाने संपर्क केलेला नाही. ही त्यांची जबाबदारी नाही का? कारण याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि ठेकेदार, संबंधित ठेकेदार आहे. याची नोंद घेतली पाहिजे. अजूनही त्यांच्यापैकी कोणीही त्या कुटुंबापर्यंत पोहोचलेलं नाही. हे नागरिक या ठिकाणी अपघाताचे मोठे दिसून येते. खूप प्रमाणात अपघात होतात आणि तुम्ही सांगता का थोडं साईडला हा रस्ता बघा, बघू शकता तुम्ही, इथे 2 गाड्यासुद्धा पास होत नाही आहेत. जेणेकरून आता या साईड भराव होता, तो साईड भराव केला असता तर कदाचित अभिषेकचा जीव वाचला असता. अभिषेक या ठिकाणून या ढिगाऱ्यावरून न जाता तो त्या साईडला, या पुलाला धडकता त्या साईडला गेला असता. कदाचित त्याचे हातपाय वगैरे मोडले असते, पण तो जिवंत असता. आम्ही त्यांना वारंवार हेच सांगत आलोय की जे रस्ते झाले ते ऑलरेडी निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि आमच्या मंगल पार्क, समर्थनगर आणि विवेकनगर यांच्याकडे आम्ही मागणी पण केलेली आहे की का सदर मंगल पार्क, समर्थनगर तुमच्या वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये येतोय की नाही. कारण की सगळ्याकडे विकासाची कामं चालू आहेत. फक्त आमच्या मंगल पार्क, समर्थनगर, विवेकनगर आणि पाटेआळी या प्रभागात विकासाची कामं होत नाही आहेत.
रस्ते हा खोदून टाकलेत रस्ते ना. रस्ते आणि त्यानंतर आता इलेक्शनचा पिरियड आलेला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की आता जी नगरपंचायतीची लाईन आलेली आहे, आपले काही पाण्याची गडबडीत लाईन वगैरे टाकायला आलेली आहे. लावले, काही गडबडीत त्यामुळे टाकायला लावले. त्यामुळे रस्त्याचे आता नुकतेच 8 महिन्यापूर्वी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर परत ते रस्ते उखडले जातील. मग याला जबाबदार कोण आहेत? तर हे नगरपंचायतवाले. गटारीचा काय विषय होता? गटारीचा पण विषय, गटारीची झाकणं तुम्ही वगैरे सांगा त्याला. खुली आहेत. तुम्ही बघू शकता, हे आमचे दत्तात्रय गव्हाणे साहेब आहेत, ग्रामसेवक. त्यात गटारीमध्ये पडून यांना वारंवार सांगितलं की गटारीची झाकणं वगैरे लावा, पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी तिथे येऊन त्यांनी बघितलेलं नाही. आणि वारंवार उत्तर हे दिलं जातं की आमच्याकडे माणसं नाहीत, मग माणसं नाहीत, मग तुम्ही कामं करता कशाला? आधीची जी कामं झाली तेव्हा माणसं होती, पण आता तुम्ही बिल वगैरे काढलं असेल, मग याला जबाबदार कोण आहे? यांनी तर नुकसान भरपाई पण नाही घेतलेली. याचप्रमाणे दुसरा एक माझा आमच्या नगरातला एक पोरगा आहे, तो पण त्या गटारीमध्ये पडलेला आहे आणि अपूर्ण रस्त्यामुळे खूप हानी होत आहे. पुढे पण आपण जाऊया आणि पुढे पण आपण बघूया की रस्ता अजून तसा आहे. रस्त्याला कुठल्याही प्रकारचा क्वालिटी नाही आहे, काय नाही आहे म्हणजे. आणि आम्हाला नुसतं सांगण्यात येते का ही माणसं वगैरे बाहेरून आलेली आहेत, कोण लक्ष देत नाही. हा ठीक आहे, आम्ही बाहेरून आलेलो आहेत, पण मग आमची घरपट्टी का भरली जाते? आमची पाणीपट्टी का भरली जाते तिथे? मग आम्ही जर बाहेरून आलोय तर मग आमची घरपट्टी घ्यायची नाही ना. आणि विकासाची कामं ही केली पाहिजेत, हे प्रशासनाचं काम आहे. आमच्यात इथे गटारीचं काम अतिशय निकृष्ट प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्यावर जी झाकणं टाकलेली आहेत ती झाकणं अतिशय निकृष्ट आहेत. त्याच्यावर साधा बारीक पोर जरी उभा राहिला तरी ते झाकण खाली जातं. अशाच प्रकारे महिन्यापूर्वी मी दुकानात जात असताना त्या झाकणावर चुकून माझा पाय पडला आणि मला 3 ते 4 ठिकाणी इथे पण आहे आणि माझ्या कमरेला पण आहे. अतिशय खोल हे झालेलं होतं जखम. जर ते झाकण कदाचित माझ्या पायावर पडलं असतं तर ते झाकण माझा पाय मोडला असता. याला जबाबदार कोण? अतिशय निकृष्टपणाचं काम आहे. तुम्ही जर आता आले तिथे ते गटारीचं बांधकाम पाहिला किंवा गटार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ही गटार बांधली. थोडक्यात पत्रकार मित्रांना एवढंच सांगू इच्छितो, विषय राजकीय नाही किंवा अन्य काही नाही. मात्र प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी संवेदनशीलपणा जपण्याची गरज आहे. नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत, असे गंभीर प्रकार अपघातासारखे घडतात, त्यामध्ये अगदी कोवळ्या मुलांचे जीव जातात. त्याकडे प्रशासन जर गंभीरतेने संवेदनशीलपणे बघत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी सांगतो, जर अशा प्रकारचे जर कामं सुरू राहिली ना, अशा प्रकारचे अपघात जर घडत राहिले, गंभीर गोष्टी घडत राहिल्या, तर आम्हाला नाईलाजाने आंदोलनाची शस्त्र जे आहे ते उगारावं लागेल. एवढाच इशारा या निमित्तानं आम्ही देतो. आता गटारीचं एकदम निकृष्ट झालेलं काम चालू आहे. इथे गटार म्हणून काय दिसतच नाहीये. बघू शकता, हे बघा कुठे आहे गटार, आणि हे झाकणं बघा, अशी गटार असते का? आणि वास्तविक पाहता ही गटार बॅक साईडला पाहिजे, बिल्डिंगच्या बॅक साईडला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचा कोणाचा ड्रेनेजचा पाईप नाही याच्यामध्ये. हा पैसा वेस्टेज घालवला जातो शासनाचा वगैरे. या पैशामध्ये कुठेतरी एखाद्या बाबा खरोखरच तिची गरज आहे रस्त्याची, या गटारीचा बदल्यात रस्ता एखादा झाला असता, पण इथे काहीच नाही आहे ना. तुम्ही बघू शकता, इथे फक्त PCC पण नाही आहे, आतमध्ये फक्त माती आहे. तुम्ही बघू शकता. आता डबल लागला. या गटारीचं इथे पडलो आणि या पायाला माझ्या जखम झाली, इथे कमरेला पण जखम झाली. आता कमरेची जखम दाखवू शकत नाही, पण हेच जर झाकण व्यवस्थित असतं तर ते झाकण पडलं नसतं. चेंबरच नाही आहे, चेंबर झाकण लावलेत त्यांनी, लाद्या चेंबरच नाही आहे त्याला. असं लाद्या ठेवल्यात. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता, ही अशी क्वालिटी असते का, ही क्वालिटी गटारीची. हे बघू शकता, पुढे पण तुम्हाला दाखवतो. वारंवार यांना सांगत आलेलं आहे का तुम्ही गटारीचं झाकणं वगैरे झाकणं लावा, पण कुठल्याही प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. आज लावू, उद्या लावू, असंच करता जवळजवळ या गटारीला जवळजवळ 6 महिने झालेले आता. अजून झाकणं तशी आहेत. आणि आमची लहान मुलं वगैरे सगळी इथे फिरत असतात. आता तुम्ही याच्यात लहान मुलं वगैरे पडला वगैरे, त्याला जबाबदार कोण असेल?
पत्रकार महोदय, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो का तुम्ही ही बातमी जास्तीत जास्त व्हायरल करा आणि आम्हाला इथे न्याय मिळवून द्या. आणि आमच्याकडे कोणत्याही प्रकारे एखादं काम घेऊन गेलो नगरपंचायतला तर दुर्लक्ष केलं जातं, वारंवार उडवाउडीची उत्तरं दिली जातात. धन्यवाद. अतिशय निकृष्ट प्रकारे गटारीची कामं झालेली दिसतात. म्हणजे झाकणं तुटलेली आहेत. आता निखिल पाटील यांनी दाखवलं का कशा प्रकारचं निकृष्ट, म्हणजे सिमेंटची धूळ या ठिकाणी पडलेली दिसते आपल्याला. ही अत्यंत चुकीची बाब आहे. लाखो रुपयाची बिलं या ठिकाणी काढली जातात, मात्र विकास कामं ज्या दर्जाची होणं गरजेची ती होत नाहीत ना, जिथं होण्याची गरज आहे ती होताना दिसत नाही. अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे जनतेचा पैसा अशा प्रकारे अक्षरशः वाया जाताना दिसतोय आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. या ठिकाणी दुकान आहे, सार्वजनिक ठिकाण आहे या ठिकाणी, मंगळ पार्क समर्थनगर इथलं, मात्र ही गटारीची अवस्था. एखादा लहान मुलगा या ठिकाणी, वृद्ध एखादा पडला, सरांनी गव्हाणे सरांच्या तर त्या ठिकाणी ते पडले आणि तो डायरेक्ट तुटला, गटारनी फ्रॅक्चर झालं. अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर जनतेचा जो संताप आहे तो वेगळ्या प्रकारे या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. याची दखल त्यांनी घेणं गरजेचं आहे.